धर्मवीरगडाच्या एका वेशीमध्ये आहोत आणि त्या वेशीमधला मारुती पाहतोय। हा मारुती पाहत असतानाच त्याची ती भव्यता दिव्यता आपण जर पाहिली तर हजारो टन हजारो क्विंटल असं वजन असलेला हा मारुती आपण पाहतोय। त्याचा हात एक चपटदान मारुती म्हणून म्हटलं जातं, कारण त्याचा हात एक चापट मारण्यासारखा उघडलेला हात दिसतो, त्याचबरोबर पायाखाली त्याच्या चेटकीन दिसते। अशा प्रकारची ही चपटदान मारुतीची मूर्ती ह्या धर्मवीरगडावरच्या पहिल्या वेशीतील म्हणजे उत्तरेच्या वेशीतील पाहतोय आपण। या वेशीमध्ये एक विशेष अशी घटना घडलेली आहे। ती घटना कुठली तर या वेशीमध्ये संभाजी राजांना कोकणामध्ये पकडलं, संगमेश्वरी पकडलं आणि या ठिकाणी आणण्यात आलं। औरंगजेब शहनशाह या ठिकाणी आधीच येऊन थांबलेला होता आणि मग त्यांच्यासमोर संभाजी राजांना हजर करायचं होतं। तर या वेशीमधून त्यांची एक कुप्रसिद्ध धिंड काढली आणि ती धिंड कशी होती म्हणाल तर तख्त कुलाह केलेलं आहे। गळ्यामध्ये आणि हातामध्ये मनगटामध्ये असं लाकडाची फळे अडकवलेली असते, घुंगरांच्या माळा घातलेल्या आहेत, संभाजी राजांना विदूषकाची कपडे परिधान केलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये संभाजी राजांना या किल्ल्यामध्ये आणण्यात आलं। त्यांची एक धिंड काढली, ती मरकुड्या उंटावरती बसून काढली होती आणि ती धिंड या वेशीमधून आतमध्ये जाते। हा किल्ल्याची जर माहिती सांगायची म्हटलं तर जवळजवळ 52 पेठामधून 11 वेशीमधून 200 ते 250 एकराचा हा किल्ला आहे। या किल्ल्यामध्ये संभाजी महाराजांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना या ठिकाणी घडलेली आहे। मी आत्ताच तुम्हाला जे सांगितलं की तख्त कुलाह केलेले संभाजी राजांचं आणि मरकुड्या उंटावरती बसवलेलं असं त्या काळातल्या एका चित्रकारानं चित्र रेखाटलेलं आहे आणि ते चित्र जर आपल्याला आज पाहायचं म्हटलं तर आपलं नगरचं जे संग्रहालय आहे त्या संग्रहालयामध्ये जोशी यांचं जे संग्रहालय त्याच्यामध्ये ते चित्र त्या काळातलं पाहायला मिळतं। त्याच्या खाली उर्दूमध्ये संभा लिहिलेला आहे आणि एका मरकुड्या उंटावरती संभाजीराजे तख्तकुलाह केलेले, साखळदंडाने जखडलेले, विदूषकाचे कपडे परिधान केलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसऱ्या एकामध्ये त्यांचा सेवक अर्थात त्यांचे मुक्तियार कवी कलश हेही त्यांच्याबरोबर त्याच अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतील। या ठिकाणी संभाजी राजांना एक छोटासा प्रयत्न झाला म्हणायला काही हरकत नाही। रायाप्पा नाक नावाचा त्यांचा जो अंगरक्षक होता तो पाणी वाटप करत करत ह्या किल्ल्यापर्यंत येऊन पोहोचला होता। संभाजी राजांना मला कुठं सोडवता येतंय का याचा तो प्रयत्न करत होता, परंतु तो ह्या किल्ल्यामध्ये संभाजी राजांना जर घेऊन गेले तर मला सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी थांबेल म्हणून तो वेडापिसा होतो। समोरच असणाऱ्या एका राजपुताच्या तलवारीला हात घालतो, त्याची तलवार त्याच्या हातात येते, तो सपासप वार करायला लागतो, पण एवढ्या मोठ्या सैन्यापुढे त्याचं काय चालणार आहे। त्याच्यावरती सगळी मुघली सैनिकांचे सगळीकडून वार होतात, राय अशा चिंधड्या होतात। त्याचा एक वार अगदी त्याच्या जिव्हारी बसतो आणि त्याच्यातून रक्ताची चिळकांडी उडते आणि संभाजी राजांच्या पायाला स्पर्श करते। असं मी नाही सांगत, तर या ठिकाणी संभाजी कादंबरीचे विश्वास पाटील लेखक हे ह्या घटनेचं सुंदर असं वर्णन त्यांनी करून ठेवलेलं आहे। अशी ही वेस उत्तरेची वेस आहे। या ठिकाणी 52 पेठामधून जो कारभार चालायचा किंवा 52 पेठामधून जो व्यापार चालायचा तर दक्षिण भारतातला सगळ्यात मोठा सोन्या चांदीचा व्यापार ह्या किल्ल्यामधून चालायचा। त्या 52 पेठातून ती दिंड मिरवत राजदरबाराकडे नेलेली। पुढची घटना आपण आता पुढच्या ठिकाणी सांगणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर हर। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, हर 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 हर। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। आज आपण धर्मवीरगड, पेडगाव तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहोत। पेडगावचा धर्मवीरगड असं म्हटलं जातं, परंतु ह्या किल्ल्याचं पूर्वीचं नाव काय होतं? ह्या किल्ल्याचं सर्वात पूर्वीचं आधीचं नाव होतं पांडे पेडगावचं भुईकोट। पांडे आणि पेडगाव अशी जोडगावं होती। जे पेडगाव आता आपल्याला पश्चिमेला दिसतंय तसंच ह्याच्या सरस्वती नदीच्या पूर्वेला एक गाव कोणचं होतं पांडेगाव आणि त्याला पश्चिमेला पेडगाव, अशी हे जोड गावाच्या नावावरून या किल्ल्याला नाव काय होतं? पांडे पेडगावचा भुईकोट। भुईकोट म्हटलं की जमिनीवरचा किल्ला हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल। तर अशा प्रकारचा हा किल्ला परंतु असताना यादवांच्या काळातला आहे। पुढं यादवांच्या काळानंतर ज्यावेळेस हा किल्ला निजामशाहीत गेला आणि निजामशाहीच्या पुन्हा एकदा पुढं 2 वाटण्या झालेल्या आहेत। हा मुघल बादशाह औरंगजेब किंवा शहाजहान बादशाह दिल्लीचा, आग्र्याचा, तिकडे हा किल्ला वाटणीत गेला। त्याचबरोबर काही राहिलेला भाग हा आदिलशाहीमध्ये गेला, परंतु हा मुघलशाहीमध्ये असताना ह्या किल्ल्यावरती एक किल्लेदार आलेला आहे
त्याचं नाव आहे बहादूर खान कोकलताश। बहादूर खान कोकलताश हा कोण होता? तर हा औरंगजेबाचा दूध भाऊ आहे। कोण आहे? दूध भाऊ। दूध भाऊ कसा? तर ज्या दिवशी हा औरंगजेबाचा जन्म झालाय त्याच दिवशी हा बहादूर खानाचा जन्म झाला आणि शहाजहान बादशाहनं मुमताजचं सौंदर्य अबाधित राहावं म्हणून आपल्या बाळाला पाजण्याकरता कुणाला ठेवलेलं आहे? त्याच्या आईला, बहादूर खानाच्या। मग ह्याचं नातं कसं झालं? दूध भावाचं। मग दक्षिणेतली त्याला काय जबाबदारी द्यायची म्हणून औरंगजेब बादशाहने त्याला काय केलेली? इकडची ह्या किल्ल्याची किल्लेदारी दिलेली। पुढे तो सरदार झालेला आहे। अशा प्रकारचा हा किल्ल्याचं स्थित्यांतर झालेलं आहे। परंतु त्या बहादूर खानानं काय केलं? पुढे स्वतःच्या नावावरून या किल्ल्याला बहादूरगड असं नाव दिलेलं आहे। बहादूरगड नाव दिल्यानंतर पुन्हा एकदा ज्यावेळेस पेशवाई आली, पेशवाईत पुन्हा हा किल्ला आपल्याकडे आला, तरीही बहादूरगड याच नावाने तो ओळखला जातो। अर्थातच पुरातत्व विभागाकडे याची नोंद सापडते ती बहादूरगड। परंतु सर्व शिवशंभू भक्तांनी मिळून ह्याचं 2008 मध्ये धर्मवीरगड असं नामांतर केलेलं आहे आणि आत्ता आपण आहोत त्याच धर्मवीरगडाच्या या ठिकाणी लोकेशनवरती भगवा ध्वज फडकतोय आणि त्याचबरोबर खाली आपल्याला आपला धर्मवीरगड म्हणून असं नाव दिसतंय आणि ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना ज्या दरबारामध्ये हजर केलं तो दरबार आपण पाहणार आहोत। अशा प्रकारे या किल्ल्याला भेट दिल्यानंतर तुम्ही काय घेऊन जाणार? तर धर्मवीर संभाजीराजांनी आपल्या धर्मासाठी कसं बलिदान दिलं तर ह्या ठिकाणी ते पाहण्याकरता आपण आलेलो आहोत। सर्वांचं या किल्ल्यावरती पुन्हा एकदा आपला धर्मवीरगड आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। धन्यवाद।